स्वामी समर्थांची करुणा वजा एका भक्ताची कथा। अक्कलकोट नगरीत एकदा रघुनाथ नावाचा गरीब ब्राह्मण राहत होता। रोज सकाळी तो स्वामी समर्थांच्या चरणी जाऊन मनोभावे नमस्कार करी। त्याच्याकडे धन नव्हते, प्रतिष्ठा नव्हती, पण स्वामींवर अपार श्रद्धा होती। तो नेहमी म्हणायचा, स्वामी समर्थ माझे आई वडील, माझे सर्वस्व आहेत। रघुनाथावर एक मोठे संकट आले। त्याची एकमेव गाय आजारी पडली। तीच त्याच्या उपजीविकेचं साधन होती। वैद्य मंत्रतंत्र सर्व करून झाले, पण गाय बरी होईना। गावकऱ्यांनी त्याला सांगितले, आता काही उपयोग नाही, आशा सोड। पण रघुनाथाने आशा सोडली नाही। तो थेट स्वामी समर्थांच्या मठात गेला। डोळ्यांत अश्रू, मनात वेदना आणि ओठांवर एकच नाम, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ। तो स्वामींच्या समोर बसून म्हणाला, महाराज, माझ्याकडे दुसरे काही नाही। ही गाय गेली तर माझे जीवन उद्ध्वस्त होईल, पण तुम्ही जाणता मी काही मागत नाही। फक्त तुमच्या इच्छेप्रमाणे घडू द्या। स्वामी समर्थ तेव्हा अंगणात बसले होते। त्यांनी रघुनाथाकडे पाहिले आणि गंभीर स्वरात म्हणाले, अरे वेड्या, जे सर्व सोडतात त्यांनाच मी धरतो। स्वामींनी मठातील एक लहानसा भस्माचा डबा उचलला, थोडे भस्म रघुनाथाच्या हातात दिले आणि म्हणाले, हे भस्म गायीच्या कपाळी लाव आणि तिला पाणी पाज, पण लक्षात ठेव, विश्वास डगमगू देऊ नकोस। रघुनाथाने साष्टांग नमस्कार केला आणि घरी धाव घेतली। त्याने स्वामींच्या सांगण्यानुसार भस्म लावले। रात्रभर तो गायी शेजारी बसून स्वामींचे नामस्मरण करत राहिला। पहाटे अचानक गाय उठून उभी राहिली। तिने जोरात हंबरडा फोडला। रघुनाथाच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले। ती गाय पूर्णपणे बरी झाली होती। दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण गावात ही बातमी पसरली। लोक आश्चर्यचकित झाले। सगळे म्हणू लागले, ही केवळ औषधाची नाही, ही स्वामी समर्थांची कृपा आहे। रघुनाथ पुन्हा मठात गेला। स्वामी समर्थ हसत म्हणाले, काय रे, आता तरी समजले का? मी संकटात साथ देतो, पण भक्ताने विश्वास ठेवायला हवा। रघुनाथाने नम्रपणे उत्तर दिले, महाराज, आज नाही तर त्या दिवशीच समजले होते। तुमच्यावर विश्वास ठेवणे म्हणजेच जीवन जगणे आहे। स्वामी समर्थांनी आशीर्वाद देत म्हटले, जा, संसार कर, पण माझे नाम विसरू नकोस। कथेतला संदेश, स्वामी समर्थ भक्तांची परीक्षा घेतात, पण कधीच त्यांना सोडत नाहीत। जिथे आहे तिथे चमत्कार आपोआप घडतो। स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तुम्हाला स्वामी समर्थांच्या आणखी कथा ऐकायला आवडतील का?